नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि मागच्या 2 भागांमध्ये आपण 1 तारखेपासून ते साधारणपणे 20 तारखेपर्यंत जी लोक जन्माला आली आहेत त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य पाहिलं. आज आपण 21 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जी लोक जन्माला आली आहेत त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य पाहूयात. 21 तारीख, तुमचा जन्म जर 21 तारखेला झाला असेल तर तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करण्याची आणि त्याग करण्याची तुमची तयारी असते. त्यामुळं ह्या स्वभावामुळे तुम्हाला यश आणि मानसन्मान प्राप्त होतो. कधीकधी विशाल हृदयी आणि उदार अंतःकरणाचे असतात, त्यामुळे आपला फायदा बऱ्याच मंडळींकडून उचललेला जातो. प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्परतेने पुढे धावण्याची प्रवृत्ती, यामुळं मैत्रीचं सामाजिक वर्तुळ मोठं असतं. पण कुठेतरी तुम्ही स्वतःच्या मनामध्ये कुढत असता की एवढं सगळं असूनही आपण कुठेतरी कमी आहोत. कुठेही गर्दीमध्ये वगैरे गेले तर कायम केंद्रस्थानी तुम्ही राहावं अशी तुमची इच्छा असते खरी, परंतु कोणाकडनं जर मोठेपणा मिळाला नाही तर तुमच्या मनाला तेवढ्या यातना आणि वेदना देखील होतात. सातत्यानं चर्चेत राहावं अशी सुद्धा आपली वृत्ती असते. 22 तारीख, जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 22 तारखेला झाला असेल तर तुम्ही इतरांपेक्षा थोडेसे वेगळे आहात. बुद्धिमत्ता तीव्र आहे, स्मरणशक्ती उत्तम आहे, जुन्या जुन्या गोष्टी देखील आठवतात, निर्णय क्षमता उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत कोणता निर्णय घ्यायचा हे तुम्हाला पटकन कळतं. तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही इतरांना अजिबात सांगत नाही, त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात बरं का. त्यामुळे सामाजिक वर्तुळ मर्यादित होतं आणि घरातल्या लोकांना पण तुमच्याबद्दल डाऊट येतो आणि त्यामुळं कधीकधी एकाकीपणाचा सामना हा तुम्हाला करावा लागू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेण्याची जर ती सवय असेल तुम्हाला तर ती सवय पहिली बंद करा. सातत्याने सकारात्मक विचार करा. इतरांचा खूप विचार करणं देखील तुम्ही टाळा. पुढची तारीख आहे 23 तारीख. तुम्ही 23 तारखेला जन्मलेला आहात तर तुम्ही उत्साही आहात, ऊर्जावान आहात. सतत काहीतरी काम काढून त्या कामामध्ये स्वतःला गुंतवणं हा तुमचा स्वभाव आहे. रिकामं बसणं तुम्हाला आवडत नाही. व्यापारी प्रवृत्ती आहे, व्यावहारिक वृत्ती आहे. त्यामुळं व्यवहार आणि व्यापारामध्ये तुम्हाला खूप छान यश मिळू शकतं. कोणतीही गोष्ट ही खोलामध्ये जाऊन त्यात मार्ग शोधून आपली प्राप्ती वाढवणं, आलेल्या संकटातून बाहेर पडणं, या गोष्टीमध्ये निर्णय घेताना अतिशय चलाकपणा करणं हा देखील तुमचा स्वभाव आहे. पण कधी कधी काय होतं माहिती का, तुम्ही उतावळेपणा करता आणि घाईघाईने निर्णय घेता, त्यामुळं तुम्हाला नुकसान सोसावं लागू शकतं. त्यामुळं विचारपूर्वक निर्णय घेत जा, फार घाई करत जाऊ नका. पुढची तारीख आहे 24 तारीख. कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही खूप दयाळू आहात, प्रेमळ आहात, वात्सल्य तुमच्यामध्ये भरलेलं आहे. भौतिक सुखसुविधांची फार तुम्हाला आवड आहे आणि त्यासाठी खर्च करण्याची तयारी असते. चांगलं घर, चांगली गाडी, घरामध्ये सुद्धा आटोपशीर फर्निचर हे आवडतं. कुटुंबवत्सल आहात, नातेवाईकांशी सगळ्यांशी प्रेम ठेवण्याचा प्रयत्न करता. प्रसंगी तुम्ही खर्च देखील करता. समजूतदारपणा आहे. कोणावर टीका करून त्याला दुखावण्यापेक्षा गोड बोलून तुम्ही मार्गदर्शन करता. पण कधी कधी तुम्ही स्वभावाने फारच आळशी होता बा, खर्चिक असता आणि कधी कधी तुम्ही आजचा दिवस बघता, उद्याचा विचार करत नाही, भविष्याचं फारसं नियोजन करत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये अडचणी येऊ शकतात. कळलं? पुढची तारीख आहे 25 तारीख. 25 तारखेला जन्मलेली माणसं थोडी भटक्या स्वभावाची असतात. थोडक्यात प्रवासाची आवड असते. देश विदेशामध्ये फिरायला आवडतं. एका जागी स्वस्थ बसायला आवडत नाही. चाकोरीबद्ध जीवन जगणं देखील आवडत नाही. कलाप्रेमी, सौंदर्यप्रेमी असून कोणत्या तरी कलेचं ज्ञान हे तुम्हाला असतंच असतं. थोडासा कधी कधी एकांत प्रिय स्वभाव असल्यामुळं अध्यात्मामध्ये तुमचं मन रमू शकतं. सामाजिक वर्तुळही मर्यादित असतं. चंचल देखील असतं. त्यामुळं कोणत्याही निर्णयावरती ठाम राहणं हे तुम्हाला काही जमत नाही. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. मित्रपरिवारही लिमिटेड असतो. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखादी गोष्ट तुम्ही कोणाला तरी बोलून जाता आणि तुम्ही संकटात सापडता. त्यामुळे भविष्यकाळात घडणाऱ्या घटना किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे त्याबद्दल शक्यतो कोणाला बोलत जाऊ नका. पुढची तारीख आहे 26 तारीख. तुमचा जन्म 26 तारखेला झाला आहे ना, तर मग तुम्ही खूप कष्टाळू आहात. सतत उद्योगामध्ये राहणं, दीर्घोद्योगी, सत्यवादी आहात, शिस्तप्रिय आहात. हाती घेतलेलं काम चिकाटीनं पूर्ण करणारा हे तुमची खासियत आहे. दृढशक्ती, दृढनिश्चय यांच्या जोरावरती प्रगती करून तुम्ही तुमचं ध्येय गाठता. तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या जरी आल्या, येतात सुद्धा, बऱ्याचदा विपरीत परिस्थिती सुद्धा येते, पण त्यातून शांतपणाने कसा मार्ग काढायचा आणि कसं बाहेर निघायचं हे खरं तर तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. तुम्ही परंपरावादी आहात, अपरिवर्तनशील आहात. तुम्हाला जुन्या गोष्टी आवडतात. नवीन गोष्टीचा सहज स्वीकार करायला तुम्हाला आवडत नाही. कधी कधी स्वमग्न आणि आत्मकेंद्रित असता आणि स्वतःचा इगो खूप असतो. त्यामुळं
माणसांशी मैत्री करणं थोडंसं अवघड होऊन जातं. तर अशा पद्धतीने हा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव असतो. पुढची तारीख आहे 27 तारीख. आपण साहसी, मेहनती आहात. जे काम दिलं जातं ते पूर्ण इमानदारीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करणं हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळं तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा, तुम्ही मानसन्मान प्राप्त करता. तुमचं जीवन काहीसं संघर्षमय असतं, कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समस्येचा सामना करावा लागू शकतो. उत्साह आणि साहस याद्वारे तुम्ही समस्यांवर मात करता, यश प्राप्त करता. तुमचा स्वभाव अधीर, उतावळा असतो. तसंच रागही लवकर येतो. मात्र एक की रागाच्या भरात निर्णय घेतल्यानं बऱ्याचदा तुम्हाला नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं बरं का. म्हणून रागावरती तुम्हाला कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. पुढची तारीख आहे 28 तारीख. कोणत्याही महिन्याच्या 28 तारखेला जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही महत्वाकांक्षी आहात. ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तुमची तयारी आहे. निर्णय क्षमता उच्च प्रतीची आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची प्रवृत्ती आहे. तुम्ही उत्तम संघटक, समाजशील आहात. पारदर्शी स्वभावामुळे सामाजिक वर्तुळ मोठं आहे. आकर्षणाचा केंद्रबिंदू आपणच असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळं अहंकारी स्वभाव आहे आणि त्यामुळं मीपणासुद्धा आहे. त्यामुळं माणसं तुटतात, जवळचे नातेवाईक वैरी होतात. कधीकधी तुमच्यातला ॲग्रेशन आणि उत्साह पाहून तुमचे वरिष्ठ लोक तुम्हाला दाबायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षाही मोठे होऊ शकता. पुढची तारीख आहे 29 तारीख. कोणत्याही महिन्याच्या 29 तारखेला जर तुमचा जर जन्म झाला असेल तर तुम्ही मृदू स्वभावाचे, सौम्य स्वभावाचे, सगळ्यांशी शांतपणाने बोलणं, गोड बोलणं, सगळ्यांची मनं जिंकून घेणं हा तुमचा स्वभाव आहे. कुटुंब वत्सल आहे. कुटुंबासाठी त्याग करण्याची तयारी आहे. आणि म्हणूनच आपलं जे कुटुंब आहे, नातेवाईक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कायम मानाचा दर्जा असतो. कुत्रं, मांजरे, प्राणी हे देखील तुम्हाला फार आवडतं. अगदी तुम्ही कुठेही बसला तरी तुमच्या भोवती येऊन ते बसतात. शारीरिक श्रमांपेक्षा बौद्धिक क्षेत्रात कल्पनाशक्तीला वाव असणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अधिक यश मिळतं. पण तुमचा स्वभाव मोडी आहे हो. त्यामुळं निर्णय क्षमता ही क्षणाक्षणाला बदलते आणि कधीकधी चांगला निर्णय हा चुकीच्या निर्णयामध्ये आणि कधीकधी चुकीचा निर्णय म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी चुकीचा निर्णय हा नुकसानीसाठी ठरू शकतो. कारण पुढची तारीख आहे 30 तारीख. 30 तारखेला जन्मलेली माणसं ही सचोटीने व्यवहार करणारी आणि अतिशय व्यवहारी असतात. न्याय अन्यायाची चाड असते. कोणतीही गोष्ट कायद्याच्या चौकटीत राहूनच करायला यांना आवडते आणि त्यामुळं यांच्या व्यवसायामध्ये एक प्रकारची शिस्त असते. नोकरी कामाधंद्यामध्ये शिस्त असते. कुटुंबामध्ये शिस्त असते. त्यामुळे स्वभाव वर्चस्ववादी असतो. स्वतःला श्रेष्ठ समजणारे असतात. अधिकाराचे हौस, पोकळ बढाया हे देखील तुमच्या अवगुण दिसून येतात. अर्थातच हे सगळं वागणं जरी चांगलं असलं तरीसुद्धा मध्येच हास्यविनोद करणं, आपल्याच माणसांवर विनोद करणं, यामुळे आपली माणसं ही रागावू शकतात बरं का. पुढची तारीख आहे 31 तारीख. ज्या जातकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 31 तारखेला झाला आहे ना, त्यांचे विचार सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असतात. त्यांना चाकोरीबद्ध जीवन जगणं आवडत नाही. स्वतंत्र विचार असून बंधनात राहणं देखील आवडत नाही. पण तुम्ही लोक साहसी आणि निश्चयी जरूर असता. स्वभाव तापट असतो. गोड बोलणं तुम्हाला आवडत नाही. त्यामुळे सामाजिक वर्तुळ मर्यादित असतं आणि म्हणून कधी कधी तुम्हाला एकाकी वाटू शकतं. द्विधा मनस्थिती असून कोणताही निर्णय घेताना तुमचा गोंधळ होतो. त्याचबरोबर कधी कधी तुम्ही इतके आत्मकेंद्रित होता की तुम्ही दुसऱ्याचा विचार करत नाही. त्याला लोक म्हणतात की तुम्ही स्वार्थी आहात. तर अशा पद्धतीने 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्माला आलेल्या लोकांचे स्वभाव आपण गेल्या 2 भागांमध्ये आणि आजचा हा 3ऱ्या भागामध्ये आपण पाहतोय. ही आणि अशी बरीचशी माहिती तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून, जी मी 68 पुस्तकं लिहिली आहेत त्या माध्यमातून वाचायला मिळेल. हा खाली जो नंबर येतोय त्यावरती आपण या क्रमांकावर संपर्क साधा. आपल्याला ही सगळी पुस्तकं मिळून जातील. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत ओम साईराम.